परळचा राजा वॉरियर संघाच्या बॉलिंग युनिटचं नेतृत्व करतायत. बॅटिंग युनिटचं नेतृत्व करण्यासाठी राहुल घाणेकर आणि निलेश भंडारे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. दिनेश इलेव्हन या संघाकडून पंचांचा इशारा. सामना सुरू करण्यासाठीची वेळ झालेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू मात्र डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा पंच महेशजी मकवाना यांच्या माध्यमातून कळवला जातो. एक्स्ट्रा रन्सने मात्र सुरुवात होते या सामन्याची. परळचा राजा वॉरियर संघावरती दडपण अजिबात नाहीये, कारण दोन्ही मॅचेस ऑलरेडी जिंकलेले आहेत. जे काही दडपण आहे ते दिनेश इलेव्हन टीम वरती आहे, राहुल घाणेकर यांच्यावरती आहे. 2 धावांचा फटका इथे राहुल घाणेकरच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतोय. हेच ते परळचं नरे पार्क मैदान आहे, ज्या मैदानाने मात्र बरेच खेळाडू घडवले. प्रायोजक स्मिथ अँड जोन्स आय लव्ह देसी चायनीज. काल आपण सगळ्यांनीच मात्र या ठिकाणी सूपचा आनंद घेतलाय. सर्व खेळाडूंना जी लहान मुलांची मॅच होती त्याच्या दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना गिफ्ट हॅम्पर्स चिंग्स चायनीजच्या वतीने दिले गेलेत. आणि दरम्यान पुन्हा एकदा मात्र 2 धावांचा फटका येतोय राहुल घाणेकरच्या बॅटमधून. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट, एक मैत्रीपूर्ण क्रिकेट, ऑल इज वेल असं आयोजन. आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. खिळीमिळीच्या वातावरणात मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं भव्य आयोजन आपण पार पडताना बघतोय. ओम ईश्वटेश्वर महाराज आणि परळच्या राजाच्या आशीर्वादाने मात्र आज ही स्पर्धा यशस्वी होताना या 12व्या पर्वामध्ये आपण बघतोय. सातत्यपूर्ण चर्चा मात्र या स्पर्धेची यासाठी होतीये कारण एकाच इमारतीमधले 120 खेळाडू, 8 संघ, प्रत्येक टीम मध्ये 15 असा एक भव्य खेळ आपण पाहतोय. एक मातब्बर असं आयोजन आपण पाहतोय. एक नेत्रदीपक नयनरम्य वाखाणण्याजोगं आयोजन आपण बघतोय. दरम्यान आणखीन एक व्हाईट बॉल या वेळेला पाहायला मिळतोय किरण कारेकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावा धावा आणि धावांसाठी केली जाणारी धावा धाव आपण पाहतोय मैदानामध्ये. पुढील मॅचचा टॉस मात्र आपण ऑलरेडी मात्र पूर्ण केलेला आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर पुढील फेरीकडे आपण वळणार आहोत. यानंतर आपण जर पाहिलं तर आयुष 11 विरुद्ध सीसी चॅम्पियन्स, त्यानंतर मात्र स्टार ऑफ सीसी वर्सेस युवा टायगर्स असे सामने होणार आहेत. कट करायचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हा अनइवन बाउन्स आहे लाल मातीच्या खेळपट्टीवरचा. निर्धाव चेंडूने सांगत होते किरण कारेकर आपल्या ओव्हर मधल्या 5 चेंडूंचा खेळ पूर्ण करतोय. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक राहिलाय. निलेश भंडारे स्ट्राईकवर. यावेळेला मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये मिळालेला बॉल त्याला पाठवून दिले काऊ कॉर्नरला. फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. 1 रन कंप्लीट होते. एकेरी धावेने मात्र संघाच्या धावसंख्येचा आकडा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद दुहेरी अंकामध्ये पहिला दुहेरी आकडा धावफलकावरती तो म्हणजे 10 धावा. राहुल घाणेकर आणि निलेश भंडारे सलामीची जोडी मैदानात.
संत गतीने मात्र मॅच चालू आहे. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. सिद्धेश 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत खर्च केले त्याने. सिद्धेश नाटळकर. हॅलो. पुन्हा एकदा मात्र निलेशच्या बॅटमधून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये मात्र घोषांकित क्षेत्रात हा बॉल जाताना आपल्याला बघायला मिळतोय. एकेरी धाबेचा इशारा तिकडे मात्र तुषार चिखले यांच्या माध्यमातून कळवला जातोय. पंचांच्या भूमिकेत गेले 2 दिवस मात्र अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. महेशजी मकवाना परळ विभाग आणि मुंबई शहराच्या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचं आणखीन एक मोठं नाव जे पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. tenniscricket.in. मॅच थांबवा 2 मिनिटं मॅच थांबवा. तो बॅनर पडलाय तो उभा करा. सीसी अवेंजर संघाने प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचा. सीसी अवेंजर संघ पूर्ण संघाने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे फोटो सेशनसाठी. धन्यवाद. सीसी अवेंजर्स टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. कर्णधार आपण आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन लगेच प्रेझेंटेशन बॉक्स जवळ पोहोचायचंय. त्या ठिकाणी मात्र आपल्या सर्वांचा एक फोटो सेशन केला जाणार आहे. निलेश भंडारे सातत्यपूर्ण मात्र एकेरी दुहेरी धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेला झाडाला बॉल लागून मैदानामध्येच थांबलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी तयार होते निलेश, परंतु राहुल घाणेकरने मात्र त्यांना थांबवलं, अडवलं, रोखलं, मनाई केली. एकेरी धावेसोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर सध्या स्कोरबोर्ड वरती 14 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. रविवारचा दिवस मुंबईकरांसाठीचा मात्र क्रिकेटचा दिवस आपण आज अनुभवतोय. सिमेंट चाळचं हे भव्य आयोजन म्हणजेच ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळाचं हे आयोजन लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून खेळाडू लिलाव प्रक्रियेद्वारे मात्र या सर्व खेळाडूंना समानरित्या 8 संघांमध्ये विभागून दिलं गेलं, ज्यामध्ये यंदा सीसी पॅन्थर हा संघ प्रथमतः या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. परंतु आज काही खास कामगिरी मात्र सीसी पॅन्थरला करता आलेली नव्हती. स्टार ऑफ सीसी संघान आयुष 11 संघाने प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. आयुष 11 टीमचे प्रेझेंटेशन बॉक्स वर यायचं आहे पूर्ण. आणि इथे मात्र कॉट बिहाइंड बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाज निलेश भंडारेला शिकवलाय धडा. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. आयुष 11 संघाने प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. आयुष 11 टीमचे संघमालक संघनायक आपण आपल्या सर्व खेळाडूंसोबत प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. आपला सुद्धा एक फोटो सेशन या ठिकाणी केला जाणार आहे. दरम्यान नवीन बॅटर अनिकेत मैदानावरती जातोय. अभिषेक परब होतात गोलंदाजीसाठी. इथे मात्र सर्वांच्या अपेक्षा अशा आहेत. कोणाची तरी या ठिकाणी नक्कीच आम्हाला बॉलिंग बघायची आहे, ती नाव आहे राजेंद्र पाताडे. त्यांची बॉलिंग मात्र सर्व प्रेक्षकांना पाहायची आहे. आज त्यांना सुद्धा या मॅच मध्ये संधी मिळाली पाहिजे गोलंदाजी करण्याची, अशी सर्वांची इच्छा आहे. चांगला चेंडू इथे अभिषेकच्या माध्यमातून. लाईन आणि लेंथ वरती खूप चांगलं नियंत्रण पाहायला मिळते अभिषेक परब यांच्याकडून. अचूक टप्प्यावरती मात्र केली जाणारी गोलंदाजी. फलंदाजांना वारंवार बीट करतायत. राहुल घाणेकर सारख्या फलंदाजांना मात्र बांधून ठेवण्यामध्ये, जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी झाले. प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचा. स्टार ऑफ सीसी सचिन पाताडे यांच्या टीमला विनंती. स्टार ऑफ सीसी चला, हा फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलचा पुरेपूर समाचार घेतला, परंतु बॉल झाडाला लागून मैदानाच्या आत आलाय. 2 धावा धावून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मात्र राहुल घाणेकर असतील. 2 धावेसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 18 विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावलाय, जिथे आपण निलेश भंडारेला आउट झालेलं पाहिलं आणि निलेशची जागा घेतली ती अनिकेतने. तदनंतर मात्र राहुल घाणेकर चांगली बॅटिंग करतायत आपल्या टीमसाठी. प्रत्येक बॉलवरती
मोठे फटके खेळायचा प्रयत्न 2-2 धावांच्या प्रयत्नामध्ये आहेत स्टार ऑफ आणि सीसी संघाने वैयक्तिक 10 स्टार ऑफ धावांवरती सीसी बॅटिंग संघ करतोय राहुल घाणेकर. आणि या वेळेला त्रिफळाचीत दांडी गुल. अजय मांढरे सागर परब प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. युवराज नाटाळकर, अजय मांढरे, युवराज नाटाळकर, सागर परब प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. हॅलो हॅलो युवा टायगर संघाने युवा टायगर संघ प्रेझेंटेशन बॉक्स जवळ आहे. युवा टायगर संघ पूर्ण संघ युवा टायगर संघ प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचा. युवा टायगर संघाने प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. युवा टायगर संघाने प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. तीन धावांसोबत संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा 23. तिसऱ्या षटकातून मात्र आता 5 बॉल पूर्ण शेवटचा बॉल. अभिषेक परब यांचा या वेळेला मात्र बॉलला पाठवलंय ते पॉइंट क्षेत्राकडे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर आयुष 11 आणि सीसी चॅम्पियनचा टॉस होईल. हा डाव संपल्यानंतर पहिला बॉल या वेळेला मात्र चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. पहिली धाव वेगानं घेतली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी मात्र तयारी दाखवली. तिकडे मात्र मिलिंद भंडारेने नकार दिलाय ही धाव घेण्यासाठी.
ललित गोलंदाजीसाठी मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस टाइम स्ट्रोक आलाय मिलिंद भंडारी कडून. मात्र या वेळेला थोडंसं मिसफिल्ड राजेंद्र पाथडे यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा आकडा मात्र पुढे सरकतोय आणि जाऊन पोहोचतोय तो 27. पुन्हा एकदा मात्र डिक्लेअरच्या दिशेला बॉल चाललाय. 28 धावांचा आकडा आता मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळतोय. 4 षटकांचे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटचे सामने आपण बघत आहात. झटपट क्रिकेट आपण बघत आहात. यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. या नॉकआउट फेरीतून आपण जर पाहिलं तर आता करुवा मोरोच्या स्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. लीग स्टेज मधून मात्र आपण काल स्पर्धा खेळवली आणि त्यानंतर मात्र आता विजेते आणि पराभूत संघ ज्यांच्यामध्ये आणखीन एक फेरी आणि त्यानंतर 22चा इशारा पंच आम्हाला कळवत आहेत. युवा टायगर संघाने प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. युवा टायगर संघ. आणि तसं बघायला गेलं तर अ गटातून आयुष 11, ब गटातून सीसी एव्हेंजर्स म्हणजे नाटळकर परिवारामधून एका बाजूने रुपेश नाटळकर आणि दुसऱ्या बाजूने आयुष 11 कडून मिनार नाटळकर हे यावेळेला जबरदस्त स्ट्रोक आलाय. टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. खणखणीत लांब. प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. स्टार ऑफ सीसी संघ. पुन्हा एकदा स्टेप आउट. पुन्हा एकदा बॉल हवेत आणि या वेळेला विकेटचा पतन. फलंदाज बाद. 35 धावा झाल्या. 36 ची गरज. स्टार ऑफ सीसी संघाने प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. चला स्टार सॉरी सीसी चॅम्पियन्स आणि आयुष 11. सीसी चॅम्पियन्स आणि आयुष 11. स्टार ऑफ सीसी संघाने सीसी चॅम्पियन्स आणि आयुष 11 टॉस साठी या. कॅप्टन कुठे? सीसी चॅम्पियन कुठे? सीसी चॅम्पियन कॅप्टन कुठे आहेत? सीसी चॅम्पियन या. गुड्डू या. चला या सर. आयुष 11 कॅप्टन आलेले आहेत दोन्ही. आयुष 11 सर या. कोण कॉल करणार आहे? गुड्डू कॉल करेल. टेल्स इज अ कॉल अँड टेल्स इट इज गुड्डू. निर्णय काय असणार आहे? बॉलिंग.
तर गुड्डूने मात्र टॉस जिंकलाय. सीसी चॅम्पियन्सने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर जास्त वेळ न घेता मात्र आपण आता लगेच दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत. तर ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. काल डायनामिक्स चेंज केले होते. तसं बघायला गेले तर परळसराच्या वॉरियर्स टीमने धावा या ठिकाणी मात्र आता चेस त्यांना करायचे. सुरुवातीला मात्र प्रथम बॅटिंग केली आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर डिफेंड करण्यामध्ये यशस्वी राहिला होता परळसराच्या वॉरियर्स संघ. तर पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू करण्याची वेळ झालेली आहे. राहुल घाणेकर मात्र गोलंदाजीसाठी, तर स्ट्राईक वरती सिद्धेश नाटळकर. म्हणजे एकंदरीत नाटळकर परिवाराचे 3 संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेत सेमीफायनल साठी. युवराजची टीम जर जिंकली तर मला वाटतं नाटळकर परिवारातून 4ही खेळाडू जे आहेत ते सेमीफायनल मध्ये क्वालिफाय करतील. आणि पहिलाच बॉल सिद्धेश नाटळकरच्या बॅटमधून मात्र खेळला गेलेला फटका, त्यावर आलेत धावा 2. आयुष 11 कडून मिनार नाटळकर, सीसी एव्हेंजर्स कडून रुपेश नाटळकर, तर परळसराच्या वॉरियर्स कडून मात्र सिद्धेश नाटळकर, असे 3 नाटळकर बंधू मात्र या ठिकाणी नक्कीच क्वालिफाय करतायत सेमीफायनल साठी. आणि आज या कार्यक्रमाला, या स्पर्धेला सदिच्छा भेट लाभली आहे ती परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन्माननीय सरचिटणीस विनोद कदम साहेब, त्याचबरोबर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय माजी अध्यक्ष बबन शिरोडकर साहेब आणि गणेश लीला मित्र परिवार आज या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आमच्या मैदानामध्ये उपस्थित राहिलेत. तर सर्व आलेल्या आमच्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती मात्र आपल्या सर्वांना करतोय. बबन तावडे साहेब, बबनजी शिरोडकर साहेब, गणेश लीला मित्र परिवार, विनोदजी कदम साहेब, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि राहुल घाणेकरने मात्र सिद्धेश नाटळकरचं या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. उजवी यष्टी वाकवली आहे, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, लाकूड तोड गोलंदाजी राहुल घाणेकरची. परळचा राजा वॉरियर्स या संघाला मात्र आज त्यामुळे चिंतेचं कारण नाहीये, परंतु संध्याकाळच्या सत्रा अगोदर, अंधार पडण्या अगोदर आपल्याला पारितोषिक वितरण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पाडायचा आहे. हॅलो, आज आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडू मित्रांचं, उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक माईबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025चं 12वं पर्व आपण बघतोय. राहुल घाणेकर आज चांगलं काम करतायत, बॅटिंगच्या माध्यमातून म्हणा, बॉलिंगच्या माध्यमातून म्हणा. आपल्या टीमसाठी मात्र एक अष्टपैलू कामगिरी त्यांनी मात्र बजावली. आपल्या नेतृत्वाखाली मात्र टीमला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मगाच्या मॅच मध्ये मात्र जर आपण पाहिलं तर थोडक्यासाठी हार पत्करावी लागली होती. दरम्यान या मॅच मध्ये मात्र राहुल घाणेकर हा सामना जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करतायत. नवीन बॅटर मैदानावरती अभिषेक परब आपल्याला पाहायला मिळतील. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरी पार्क मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, आणि त्याच्या बॅटमधून यावेळेला हवेत फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटलाय, धरणीला दान केला गेलाय
आणि पाठीमागून बॅकअप साठी मात्र निलेश भंडारे आलेत. कॅचेस विन द मॅचेस. अभिषेक परबला मात्र मगाच्याही मॅच मध्ये जीवनदान मिळालं होतं, याही मॅच मध्ये त्यांना जीवनदान मिळतंय. आणि जीवनदानाचा फायदा कसा उचलायचा हे मात्र अभिषेकला चांगलं माहिती आहे. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं. यावेळेला बॅटची बाहेरची कडा घेत बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेसोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 1 गडी बाद 7 या धावसंख्येवरती. सिद्धेशच्या विकेट नंतर अभिषेक आले. अभिषेक सोबत मात्र किरण कारेकर बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. राहुल मार्कर त्या ठिकाणी आपला निवडलाय ओव्हर द विकेटचा मारा राहुल घाणेकरने. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र सध्या प्रगतीपथावर. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. यावेळेला मात्र मनगटी फटका खेळायचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत बॉल खाली. नो मॅन्स लँड मधून मात्र बॉल पाठीमागे जातोय. झाडाच्या मधून मात्र बॉल खाली आलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेरीस 1 गडी बाद संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 9 या धावसंख्येवरती. 18 चेंडू म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून 27 धावा गरजेच्या आहेत. 9 ची सरासरी मात्र गाठली आहे. प्रतिषटक मात्र 9च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये तरी मात्र 9 बऱ्यापैकी बनवलेत. आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये 9च्या सरासरीने अजून 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. किरण कारेकर आणि किरण कारेकर सोबत मात्र अभिषेक परब अशी सलामीची जोडी तुटल्यानंतरचे मात्र 2 फलंदाज 1 डाऊन बॅटरच्या भूमिकेत. तिसऱ्या क्रमांकावरती अगदी मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी आलेत अभिषेक परब. आपल्या टीमचं नेतृत्व करतायत. संघ मालक संघ नायक म्हणून आज चांगली भूमिका त्यांनी बजावली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर या परळचा राजा वॉरियर्स या टीम मध्ये 2 अध्यक्ष आहेत. एक परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष स्वतः अभिषेक परब तिकडे. आणि हा बॉल हातातून गेलाय पाठीमागे. जीवनदानासोबत 2 धावा किरण कारेकरला मिळतायत. तर दुसऱ्या बाजूने आपण चर्चा करत होतो की एकाच टीम मध्ये 2 अध्यक्षांचं मार्गदर्शन या टीमला मिळाले. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरी पार्क मंडळाचे अध्यक्ष अभिषेक परब जे स्वतः संघ मालक आहेत आणि ओम ईश्वटेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाताडे असे 2 अध्यक्ष एकाच टीम मध्ये. त्यामुळे चांगली स्ट्रॉंग टीम म्हणून या टीमकडे पाहिलं गेले. दोन्हीच्या दोन्ही मॅचेस काल त्यांनी जिंकलेत. आयुष 11चं सुद्धा तसंच काहीच समीकरण आपण बघतोय. तसेच काहीशे एफर्ट्स आयुष 11ने सुद्धा लावलेत. आणि दरम्यान हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येचा आकडा 12 वरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र आता हॅलो अनिकेतच्या पुढच्या बॉलसाठी मात्र किरण कारेकर सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट गणेश लीला एंड कडून मेन स्टेज एंड कडून. आणि पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगला चेंडू समोर खेळायचा प्रयत्न मात्र यावेळेला केला जातो किरण कडून. अनिकेतच्या या बॉलवरती मात्र धावा येत नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये कोणतंही कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूने मात्र सांगता होते या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूची. धाव फलकावरती 12 धावा स्थिरावल्यात. 1 गडी बाद आतापर्यंत सिद्धेश नाटळकर आणि त्याची जागा घेतली होती ती अभिषेकने. अभिषेकच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या. पुन्हा एकदा मात्र ओव्हरपिच चेंडू समोर मात्र खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी बॉलला अडवायचा प्रयत्न करत होते परंतु बॉल अडवत असताना त्यांचा पाय पाठीमागे मात्र बाउंड्री रोपला लागलाय आणि त्यामुळे मात्र हा धावांचा इशारा येतोय तो म्हणजे 4 4 4 4 चौकार. चौकारासोबत धावसंख्येचा आकडा आता जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. 20 धावा अजून गरजेचे आहेत आणि बॉल बाकी आहे ते 15 चेंडू 20 धावा. हलक्या हाताने खेळलेला सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी किरण कारेकर कडून. डिक्लेअर स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते, अंकित केली जाते. धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचतोय तो 17 वर. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये मात्र आता अजून 19 धावांचा पाठलाग करायचा आहे परळचा राजा वॉरियर्स टीमला. अगदी नावाप्रमाणेच लढलेत हे दोन्ही फलंदाज. संपूर्ण टीम जी आहे ती आज वॉरियर्स सारखी लढलेली आपल्याला पाहायला मिळाली. परळच्या राजाच्या आशीर्वादासह आज हे सर्व खेळाडू मैदानावरती गेले 2 दिवस चांगला खेळ करताना आपण पाहतोय.
स्वतः मात्र मंडळाचे अध्यक्ष, टीमचे संघमालक म्हणून काम पाहत आहेत अभिषेक परब. किरण कारेकर त्यांना चांगली साथ देतोय. सिद्धेश नाटळकरने मात्र खूप चांगला खेळ केलाय आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला स्टिअर करत एक धाव जमवली जाते किरण कारेकर कडून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. थोडा आहे, थोडे की जरूरत आहे. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा बाकी आहेत. निम्म्या धावा झाल्यात, निम्म्या धावा बाकी आहेत. 50% धावसंख्या जमवली गेली आहे. 50% धावा अजून जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा मात्र बिगिट करायचा प्रयत्न. बॉल झाडातून पाठीमागे जातोय की काय, परंतु बॉल आत आलाय आणि गेला डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांचा प्रयत्न इकडे मात्र होतोय. दुहेरी धावेसोबत संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र आता पुढे सरकेल 20 या धावसंख्येवरती. आता उर्वरित मात्र 12 चेंडूंचा खेळ आणि त्या 12 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. एक चांगली मॅच रंगेल यात काहीही शंका नाहीये. दोन्ही संघ आज एक चांगली फाईट देताना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत. एका बाजूला राहुल गाणेकर आणि त्यांच्यासोबत निलेश भंडारेने चांगली सुरुवात करून दिली होती. तदनंतर मात्र आता सिद्धेश नाटाळकरच्या विकेट नंतर किरण कारेकर आणि अभिषेक परब असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना 12 चेंडू आणि 16चं समीकरण आहे. एक छोटासा ड्रिंक टाइम आपण घेऊया आणि पाण्याच्या वेळेत मात्र डीजे मास्टरला संधी देऊया. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊयात. थँक्यू. आम्हाला इथे शुभम यादव यांच्या गाडीची चावी सापडलेली आहे. शुभमला विनंती आहे, आपण जिथे कुठे असाल आपल्या गाडीची चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून दिली गेलेली आहे. ती चावी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन घेऊन जायची. आणि तने मोरे आपलं टी शर्ट या ठिकाणी आहे. चांगली बॅटिंग या ठिकाणी मात्र चांगली फाईट करतायत अभिषेक आणि किरण. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अजूनही 13 धावांचा पाठलाग करणं बाकी आहे. सामन्याचं समीकरण जसं आपण बघतोय 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 10 चेंडूंमध्ये अजून 13 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवाव्या लागणार आहेत. परळचा राजा वॉरियर्स एक चांगली झुंज देत आहेत, चांगली फाईट करतायत, चांगलं लढतायत. चांगला या ठिकाणी मात्र जिंकण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. अभिषेक परब मात्र इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला खेळाडू नाहीये. हार उन्हीं की होती है जो मान लेता है और जीत उन्हीं की होती है जो ठान लेता है. आडव्या बॅटने मात्र खेळला गेलेला फटका होता. सिंगल रन तिकडे मात्र कंप्लीट केली जाते. अभिषेकच्या या फटक्यासोबत धावसंख्येचा आकडा हळूहळू आता मात्र पुढे सरकतोय. 24 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट, एक ऑल इज वेल असं आयोजन. सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025. पुन्हा एकदा हवेतून मात्र बॉल खाली आलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमधला एक चांगला ताळमेळ आपण पाहतोय. एक चांगलं हँड अँड कोऑर्डिनेशन, एक चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं कोऑर्डिनेशन. येस, नो आणि वेट या शब्दांचा अचूक वापर तिकडे केला जातोय. आणि या वेळेला सरळ बॅटे फटका सजवलाय.
आणि फटके आता आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. किरणच्या बॅट मधून रन रन आणि रन. परळचा राजा वॉरियर्स कडून धावा आतापर्यंत डिफेंड केल्या जात होत्या. आता धावा चेसही होताना दिसत आहेत. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. आणि हा बॉल चुकीचा निर्णय तिकडे किरणने घेतलाय. वाईट बॉलच्या दिशेने बॉल जात होता. त्याला केला जातोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. आणि नो बॉल प्लस 2 धावा म्हणजे स्कोर आता लेवल झालाय. जिंकण्यासाठी फक्त 1 आणि 1च रन गरजेची आहे. 6 चेंडू आणि 1 रन. काय बॅटिंग केली आज. अवघ्या 3.1 चेंडू मध्येच मला वाटतं ही मॅच संपणार आहे. कारण पहिलाच बॉल नो बॉल हाताळलाय. आणि अशा पद्धतीने या षटकारासोबत अभिषेक परबने जिंकलाय हा सामना. आणि